मिळेल पहिल्या चेंडूवरती खरं तर टीमचा श्रीगणेश षटकाराच्या मदतीने होतोय 6 धावा मिळतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे देखील एक आक्रमण होतोय आडव्या बॅटने. हवाई तडाखा तर आहे. हवाई यात्रेला गवस निघालेला हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार छरण. इथे देखील लो पोहोच. इथे फटका तर घेतलाय कलात्मक आणि कल्टी देण्याचा प्रयत्न होता बॉलला आणि या चेंडूवरती मिळाली आहे ती. एकदा सज्ज होतील. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आहे. रोहन चोरगेचा हवाई मार्गाने चेंडूला पाठवण्याचं काम सुरू आहे. ताकद आणि ताकद चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार छरण. षटकार या कॅप्टन पडेल आज भारी आणि इथे देखील रोहन चोरगेचा फटका आहेच भारी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा षटकार छरण. षटकारांचा पाऊस जसा कॅप्टन आलाय तसा धावांचा पाऊस खरं तर आबा सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावपलकावरती षटकारांचा पाऊस सातत्याने पाडण्याचा प्रयत्न रोहन करतोय. इथे देखील एक शॉर्टम पूल आखू टप्पा आहे आणि इथे मैदानाच्या त्यानंतर तो चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील मेजवानीचा ताव जसा मारावा तसा चेंडूवरती फटका आयटम झालाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती इथे चौकार मिळतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. बुडफटका आला. इथे चेंडू लँड होणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू इथे षटकार मिळेल आणि षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलक अगदी 6 धावांची भर आहे ती खरं तर मिळते. एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून कोल्हाय. रांजेगावचे युवा उद्योजक या ठिकाणी सन्माननीय ऋषीदादा कोंडे यांचं खरं तर आगमन आहे. शुभ आगमना बरोबर चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे देखील रोहन चोरगेचा ब्लास्ट येतो षटकार छरण. बॅक टू बॅक कधी काउंट कॉर्नर आहे. इनसाइड आउट पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय आणि षटकार. बॅक टू बॅक लगातारचे खरं तर 2 फटके मैदानाच्या आतमधून भोटे आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल संदीपच्या बॅटमधून आली. त्याच्यानंतर संदीपने स्ट्राईक एक मोठी जबाबदारी टीमच्या कर्णधारावरती सोपवली आहे आणि 2 बॅक टू बॅक लगातारचे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. इथे खोलबट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या